आणि तो एक नालायक अभिनेता सांगतोय मेरे घर में चोरी हो गई तो रिपोर्ट नहीं देगा, त्याचं घर लुटून आणायला पाहिजे त्या अभिनेत्याचा, जो आजकाल फार चापलुसी करत फिरतोय भाजपची. तर हे संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आता काल आम्ही ऐकलं की नर्मदा तिथे पण चोरी झाली, बद्रीनाथला चोरी झाली. हे मंदिर लुटणारे लुटारू जे आहेत देवाच्या नावाने, यांना देवाची धाक राहिला नाही. कारण ज्या नावाने देवाच्या नावाने राजकारण करणाऱ्यालाच देवाची भीती राहिली नाही, त्यामुळे पुजाऱ्यांना धाक कसा राहील. हा आस्थेशी खिलवाड आहे, आस्थेशी खेळणं आहे. आणि हे मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या लेखी देव हा दुसऱ्यांना भीती दाखवून मतं घेण्यासाठी आहे, त्यांना देवाची भीती वाटत नाही असं त्याचा अर्थ आहे. नाही, तो काय त्यांचा कौटुंबिक वाद आहे, त्यावर आम्हाला बोलायची गरज नाही. कशातून वाद निर्माण झाला, कशामुळे झाला, हे त्यांचं ते बघत बसले. व्हीआयपी दर्शनाचा फटका सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा पंढरपूरला बसण्याचं पाहायला मिळतं. हे असं आहे, मी व्हीआयपी दर्शनाचा फटका काय बसतो. खरं तर पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे. तर देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही. आरटीओ संदर्भामध्ये ज्या पद्धतीने उपस्थित केले त्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भात चर्चा झाली. काल एक परवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं नागपूरच्या आरटीओवर मोर्चा काढण्यात आला. त्यांच्याचकडे खाली काही प्रेस कॉन्फरन्स झाल्या. आरटीओनं काही परिवहन विभागात काम करणारे, त्या संदर्भात काम करणाऱ्या लोकांनी काही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, काही ट्रान्सपोर्टरनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. काय तुमची मागणी आहे? नाही, मला कशासाठी ट्रान्सपोर्टरनी घेतले मला माहित नाही, पण आरटीओ मध्ये प्रचंड भ्रष्टाचार करते आहे, त्यामुळे मी तो प्रश्न उपस्थित केला होता. आणि एसआयटीने गव्हर्नमेंटने एसआयटी नेमलेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे. काही लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सुद्धा निर्णय हाऊसमध्ये मंत्र्यांनी घेतलेला आहे. आता सत्ताधारी ज्या पक्षाचे मंत्री आहेत ते आंदोलन करत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की मी बोललं ते खरं आहे, आणि इथे या सगळ्या लुटारूंना बाजूला केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर FIR केला पाहिजे. ही त्यांची माझी मागणी आहे, तशी त्यांची मागणी आहे. त्यामुळं चोर आहेत हे चोरी करतात. मी त्याला काय उत्तर देत. हिंदी